पुढे अत्यंत महत्त्वाची आणि मोठी ब्रेकिंग न्यूज आपण पाहूयात। केंद्र सरकारकडून लोकसभा निवडणुकीच्या आधीच हा महत्त्वाचा आणि मोठा निर्णय घेण्यात आलाय। आताची महत्त्वाची बातमी आपण पाहतोय। CAA ची अधिसूचना आता जारी करण्यात आलेली आहे। तर अत्यंत महत्त्वाची आणि मोठी बातमी आपण पाहतोय। केंद्र सरकारकडून CAA च्या संदर्भातली अधिसूचना आता जारी करण्यात आली आहे। लोकसभा निवडणुकीच्या आधीच आता केंद्र सरकारने हा सर्वात मोठा निर्णय घेतल्याचं बघायला मिळतंय। केंद्र सरकारच्या वतीने आता CAA ची अधिसूचना ही जारी करण्यात आलेली आहे। तर लोकसभा निवडणुकीच्या आधीच हा केंद्र सरकारने मोठा निर्णय घेतलाय। समान नागरी कायदा आता देशभरात लागू होणार आहे। तर अत्यंत महत्त्वाची आणि मोठी बातमी आपण पाहतोय। केंद्र सरकारच्या वतीने CAA ची अधिसूचना आता जारी करण्यात आली असून लोकसभा निवडणुकीच्या आधीच सरकारने महत्त्वाचा आणि मोठा निर्णय घेतलेला आहे। तर समान नागरी कायदा हा देशभरात लागू होणार आहे। तर आताची सगळ्यात महत्त्वाची आणि मोठी अपडेट आपण पाहतोय। केंद्र सरकारच्या वतीने हा सगळ्यात महत्त्वाचा निर्णय घेण्यात आलाय। लोकसभा निवडणुकीच्या आधी केंद्र सरकारचा हा सगळ्यात मोठा निर्णय आहे। ज्योत्स्ना गंगणे आपल्या प्रतिनिधी आपल्यासोबत जोडल्या जातात। त्यांच्याकडून या बातमीच्या संदर्भातले अधिकचे आणि ताजे अपडेट घेऊयात। ज्योत्स्ना, अगदी बरोबर आहे। लोकसभा निवडणुकीपूर्वी मोदी सरकारने जे आहे ते एक खूप मोठा निर्णय जो आहे तो घेतलेला आहे की आता नागरिकत्व सुधारणा कायद्याची अंमलबजावणी जी आहे ती झालेली आहे, ती जारी झालेली आहे आणि लोकसभा निवडणुकीच्या आधी ही देशभर लागू केली जाणार आहे। आणि याची घोषणा जी आहे ती करण्यापूर्वीच केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी वारंवार हे सांगितलं होतं की 2019 मध्ये हा संसदेने कायदा मंजूर केलेला आहे आणि त्यामुळे तो लागू करायचा आहे। आणि त्याची अधिकृत घोषणा झाल्यानंतर आता सिटीजनशिप अमेंडमेंट ऍक्ट 2019 आता भारतामध्ये लागू झालेला आहे। त्यामुळे अनेक विरोधकांनी या कायद्यावरती टीका केली होती। काहींचं असं म्हणणं होतं की CAA लागू केलं तर जास्त अडचण होणार नाही, पण CAA आणि NRC हे एक डेडली कॉम्बिनेशन आहे। हे दोन्ही जर एकत्र लागू केले तर मात्र जे आहे ते जे मायनॉरिटी आहे, खास करून जे मुस्लिम कम्युनिटी आहे त्यांच्यावरती गदा, त्यांच्या नागरिकत्वावरती गदा येऊ शकते। मात्र आता सिटीजनशिप अमेंडमेंट ऍक्ट हे 2019 हे लागू करण्यात आलेलं आहे। तशा प्रकारची घोषणा केलेली आहे। निवडणुकीच्या लोकसभा निवडणुकीच्या आधी हे सिटीजनशिप अमेंडमेंट ऍक्ट लागू केल्यामुळे कुठेतरी आता पुन्हा एकदा विरोधकांकडून टीका होती। अत्यंत महत्त्वाची अपडेट या बातमीच्या संदर्भात तुम्ही पोहोचवलेली आहे। तुर्तास धन्यवाद। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।